माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दादर, राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी। रायगड ओव्ही न्यूज। माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दादर तालुका पेण जिल्हा रायगड येथे आज जून 26 राजर्षी शाहू महाराज यांची जयंती विद्यालयाचे प्राचार्य श्री चांदोरकर सर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अनेक विद्यार्थ्यांनी महाराजांच्या कार्याचा गुणगौरव केला। यावेळी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या व सर्व सहभागी विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली। यावेळी ज्येष्ठ शिक्षक टेमकर सर, कुंभार सर, म्हात्रे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले। प्राचार्य माननीय श्री चांदोरकर सर यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली व श्री जी.डी. म्हात्रे सर यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रम संपला असे अध्यक्षांच्या परवानगीने जाहीर केले। यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। मी आज तुम्हा सर्वांना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांबद्दल काही 4 शब्द सांगितले ते तुम्ही श्रद्धेने ऐकावे। राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे थोर समाजसुधारक आणि आदर्श शासक होते। त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागलच्या खापणे घराण्यात झाला। त्यांचे पूर्ण नाव यशवंत जयसिंगराव घाडगे असे होते। त्यांच्या आईचे नाव राधाबाई तर वडिलांचे नाव जयसिंगराव उर्फ आप्पासाहेब असे होते। कोल्हापूरच्या संस्थानांच्या महाराणी आनंदीबाई आणि यशवंताला दत्तक घेऊन त्यांचे शाहू असे नामकरण केले। त्यांनी आपल्या राज्यात शिक्षण, आरोग्य, समाज सुधारणाचे मोठे कार्य केले। अस्पृश्यतेच्या विरोधात त्यांनी आपले ठाम मत मांडले। सर्वांना समान हक्क मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले। सर्व बहुजनांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी त्यांनी अनेक शाळा सुरू केल्या। महिला शिक्षणाबद्दल त्यांनी प्रोत्साहित केले। त्यांच्या या कार्यामुळे समाजकारण यांच्या सुंदर संगम त्यांच्या कारकिर्दीत दिसून येते। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराने आजही अनेकांना प्रेरणा दिली आहे। अशा महान राजाला माझे कोटी कोटी प्रणाम। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी 6 मे 1922 रोजी अखेरचा श्वास घेतला। अशा महान राजाला माझे कोटी कोटी प्रणाम। एवढे बोलून माझे 2 शब्द संपवले। 1874 रोजी कागल येथील घाडगे घराण्यात झाले। त्यांचे मूळ नाव यशवंत असे होते। त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव व आईचे नाव राधाबाई होते। त्यांनी गरीब व मागासलेल्या लोकांसाठी कामे केली। त्यांच्या या कार्यामुळे अनेक लोक अन्याय व दारिद्र्यातून मुक्त झाले। एवढे मुलींनी माझे 2 शब्द महाराज कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती होते। ते खऱ्या अर्थाने लोकराजे होते। गरिबांची दुःख दूर करणे हेच त्यांचे ध्येय होते। त्यांनी बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणले। सर्वांसाठी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले। गरीब मुलांना शिकता यावे म्हणून त्यांनी वसतिगृहे सुरू केली। त्यांनी जातीभेद आणि अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले। म्हणूनच लोक त्यांना आदराने राजश्री म्हणतात। अशा या थोर राजाला माझे कोटी कोटी जय हिंद। आहे का दहावीचे वर्ग शिक्षक त्यांनी त्यांच्या काळात कोल्हापूर संस्थानात मोफत शिक्षण सुरू केले। त्यांनी सर्व जातीच्या लोकांना समान न्याय मिळवून दिला। एवढे बोलून माझे 2 शब्द संपवले। अशा 26 जून 1874 रोजी त्यांनी आपल्या संस्थानाला ते
असे होते. त्यांच्या आईचे नाव राधाबाई होते. त्यांनी राजवटीच्या काळामध्ये शिक्षणाचा प्रचार व प्रसार केला. त्यांनी प्राथमिक मुलांना शिक्षण मोफत दिले व ते गोरगरिबांचे कनवाळू म्हणून प्रसिद्ध राजा होते. त्यांनी ते लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे व न्यायप्रिय होते. त्यांना कुर्मी समाजाने राजश्री ही उपाधी दिली व अशा या थोर राजाचे निधन 6 मे 1922 रोजी मुंबई येथे झाले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द 1874 साली कागल येथे झाला. त्यांच्या आईचे नाव राधाबाई होते. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव असे होते. शाहू महाराज हे लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे होते व न्यायप्रिय होते. 1 एप्रिल 1891 साली ते लक्ष्मीबाई खानविलकर यांच्याशी विवाह झाला. शाहू महाराजांनी समाजात शिक्षण प्रसारण करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. शाहू महाराज कोल्हापूर संस्थेत संगीत, चित्रकला, कुस्ती या कलेला प्रोत्साहन दे. शाहू महाराजांनी महात्मा फुले यांचे विचाराची प्रथा पुढे चालवली. 6 मे 1922 साली शाहू महाराजांचे निधन झाले. आज उद्या 26 जून मोहरम निमित्त आपल्याला सुट्टी आहे म्हणून अजून आपण कार्यक्रम घेत आहे. माझी भाषा कळते तुम्हाला? पाठीमागं कळते का माझी भाषा? आज आपण ज्या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत ते राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त. या अशा माणसांची जयंती का करायची असते रे? कोण सांगते? जे राजे आहेत, जे थोर आहेत, जे युग पुरुष आहेत, जे क्रांतिकारक आहेत, त्यांची जयंती पुण्यतिथी आपण का साजरी करतो? कोण सांगते? का करायची असते? आपल्या आजोबांची, पंजोबांची, खापर पंजोबांची, ढोपर पंजोबांची समाज करते का पुण्यतिथी, जयंती? आपल्या आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा, ढोपर पंजोबा, त्याचा पंजोबा त्यांची कोण पुण्यतिथी करतं का? समाज करतं का? आपल्या शेजाऱ्याला तरी माहिती आहे का? या अशा लोकांची आपण का करतो? याचं कारण असलं पाहिजे ना काहीतरी. काय कारण असेल? कोण सांगते? पटकन सगळं कळलं आपल्याकडं. तुम्ही 10वीला आला, 5वीला नाही. का करतो आपण? हे कशासाठी करायचं? उगाचच वेळ फुकट घालवण्यासाठी. कारण काय? नाही. अरे आपण फक्त आपल्यासाठी जगतो, पण ही जी माणसं जी आहेत, हे युग पुरुष आहेत, हे थोर राजे आहेत, हे आपल्या स्वतःसाठी कधीच जगले नाहीत. आपल्या स्वतःसाठी कधीच जगले नाहीत, ते समाजासाठी जगले. आणि म्हणून आपण त्यांचा आदराने काय करतो? जयंती आणि पुण्यतिथी साजरी करतो. लक्षात ठेवायचं. कोणी जरी प्रश्न विचारला तरी आपल्याला लगेच आपल्या गावातले लोक विचारतात का साजरी करतात, कशासाठी साजरी करायची, 15 ऑगस्ट 26 जानेवारी का साजरा विचारतात आपल्याला प्रश्न. झेंड्याचे 3 रंगच का आहेत, जास्त का नाही, उगाच प्रश्न विचारतात आपल्याला. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. आजच्या या कार्यक्रमासाठी मंचावर बसलेले आपले आदरणीय ज्येष्ठ शिक्षक टेमकर सर, गिरी सर, त्यांच्या मॅडम कुंभार सर आणि ठाकूर सर, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपला हा कार्यक्रम होत आहे. अतिशय सुंदरपणे तुम्ही कार्यक्रमाचं आयोजन केलं, अतिशय शांतपणे तुम्ही ऐकताय, याबद्दल तुम्ही तुमच्यासाठी एका टाळ्या वाजवा. असंच प्रत्येक वर्गाला आपण काय करणार आहोत? एक संधी देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता इथे या 5-6 मुली आणि 1-2 मुलांनी काहीतरी भाषण केले, अतिशय सुंदर भाषण केली. त्यांच्यासाठी आता सगळ्यांनी बाळांनो, इथे येऊन बोलणं फार कठीण आहे आणि ते प्रत्येकाला ते जमलं पाहिजे.
प्रत्येकाला ही स्टेज डेअरिंग ही आली पाहिजे, लक्षात ठेवायचं. कारण तुम्ही सांगत होतो की बाबा मला अध्यक्ष म्हणून तुम्ही कोणतरी व्हा, कारण मला बोलता येत नाही म्हणून सांगितलं असं कोणीतरी अध्यक्ष पण घ्या. कारण अध्यक्ष असले की त्याला 2 मिनिटं बोलावं लागतं आणि मला 2 मिनिटं बोलायची सवय आहे. मी तास 2-2 तास सुद्धा मी बोलू शकतो. इथंच आपण 12 आपण वाजवू शकतो असं आहे, कारण 2 मिनिटं मला जमत नाही बोलू. बरं, या राजर्षी शाहू महाराजांचा जन्म कधी झाला पटकन सांगायचं कोणी? 26 जून 1800. कारण मला माहिती नव्हतं म्हणून मी तुम्हाला विचारतो. जन्म झाला कोणीतरी सांगितलं बरं की कागल घराण्यामध्ये झाला, नाट्य घराण्यामध्ये झाला, कागल या गावी झाला, बरोबर आहे की नाही? त्यावेळेचे करवीर नगर, करवीर म्हणजे अंबा मातेचे जे आपलं मंदिर आहे की नाही, कुठं आहे ते? कोल्हापूरला. त्या कोल्हापूरचं आधी नाव होतं करवीर क्षेत्र, आहे की नाही? त्या करवीर क्षेत्राच्या महाराणी होत्या आनंदीबाई. म्हणजे त्याचा आधीचा इतिहास आपल्याला माहिती आहे की 4था शिवाजी नंतर ते सगळं त्या इतिहास आपल्याला सगळं माहिती आहे, किंवा नसेल माहिती तर जाणीव करून घ्या. हा इतिहास का वाचायचा असतो रे बाळा? इतिहास का वाचायचा असतो? इतिहासाला महत्व आहे की नाही? इतिहास विषय आहे ना तुम्हाला? तो का वाचायचा असतो? का आपल्याला ज्ञान त्याचा आपण घेण्याचा आपण प्रयत्न करतो? इतिहास म्हणजे काय? इतिहास कशाला म्हणायचं? भूतकाळामध्ये घडलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, भूतकाळातल्या गोष्टी, त्या गोष्टींचं आपल्याला आता आकलन व्हावं म्हणून इतिहास वाचायचा असतो. कळलं का? या इतिहासामध्ये काय काय घडलं असेल, कोणत्या गोष्टी घडल्या असतील, त्याचं ज्ञान आपण घेतो नाही या इतिहासामध्ये, बरोबर की नाही? त्या करवीर क्षेत्राच्या महाराणी होत्या आनंदीबाई. त्यांना पुत्ररत्न नव्हता. आता त्यांच्या पुढे मोठा प्रश्न पडला की आता काय करायचं? आपल्या या करवीर नगराच्या क्षेत्राला कोणतरी वारस पाहिजे, कोणतरी राजा पाहिजे, म्हणून त्यांच्याच नात्यातल्या, दूरच्या नात्यातल्या कोणीतरी नाव सांगितलं का? त्यांच्या वडिलांचं नाव मला पटकन जयसिंगराव आणि आईचं नाव राधाबाई. त्या कागल घराण्यातल्या त्या घाटगे कुटुंबातले ते राहणारे, ते या व्यक्तीलाच का आणलं असेल रे तिथे गादीवर? दत्तक म्हणून आपण त्याला म्हणतो मांडीवर घेणं. दत्तकचा अर्थ मांडीवर घेतलं, म्हणजे त्या क्षेत्राचा, करवीर क्षेत्राचा राजा त्याला म्हणतात. दत्तक घेतलं म्हणजे काय? मांडीवर. कोणाला मुलगा नसेल तर तो दुसरा कोणाचा मुलगा मांडीवर घेतात, आहे की नाही? त्यालाच काय म्हणायचं? दत्तक घ्यायचं. मग ह्यांनाच का घेतलं गेलं? केवळ 20 वर्षाचं वय होतं त्यांचं. कधी? जेव्हा ते राजा झाले तेव्हा त्यांचं वय किती होतं? केवळ फक्त 20 वर्ष होतं. आणि 20 वर्षाचं आत्ताचे आपण 20 वर्षाची मुलं काय करतो? आता आपलं वय किती आहे? कोणाचं 14 असेल, कोणाचं 15 असेल, कोणाचं 16 असेल, बरोबर आहे? बरोबर आहे का? मग 16व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, प्रतिज्ञा घेतली. मग आता आपण 16 वर्षाच्या मुलांनी काय करायला पाहिजे? मस्ती करायला पाहिजे, भानगडी करायला पाहिजे, मारामारी करायला पाहिजे, शिव्या द्यायला पाहिजे. काय करायला पाहिजे आपण? अरे ह्यालाच तर म्हणतात इतिहास. ह्यालाच काय म्हणतात? इतिहास. त्या वेळेला त्या इतिहासातील व्यक्तींनी काय केलं? कोणतरी बोलतोय, माझं भाषण झाल्यानंतर त्याला इथे बोलायला लावणार आहे. अरे स्वातंत्र्याच्या काळामध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांची आपण नावं घेतो, माहिती आहेत का? या व्यक्ती तरी माहिती आहेत का? किती वय होतं रे त्यांचं? 16-17 वर्षाची ही मुलं होती. आणि या स्वातंत्र्याच्या काळामध्ये देशभक्तीसाठी हसावर गेलेली माणसं ही. कशासाठी? आपल्या देशासाठी, देशप्रेमासाठी, स्वतःसाठी जगले का ते? म्हणून त्यांची आपण जयंती पुण्यतिथी आपण साजरी करतो. छत्रपती शाहू महाराजांचं कार्य बरंच आहे. दिवसभर बोललो तरी संपणार नाही, एवढं मोठं त्यांचं कार्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराजांनी ज्या वेळेला 20 वर्ष
त्या राज्यावर ज्यावेळेला बसले कोल्हापूर संस्थानच्या, त्यावेळेला त्यांना काहीच येत नव्हतं, काहीच माहिती नव्हतं. आणि त्यांना मी मला मगाशी एक प्रश्न विचारला की त्यांना का तिथे बसवलं गेलं त्या गादीवर? कारण त्यांची शरीरयष्टी दणकट होती, उंची, बलाढ्य, ते पैलवान होते, मल्ल होते, अनेकशा कुस्त्या त्यांनी मारलेल्या होत्या. आणि त्यामुळे त्यांच्याच नात्यातल्या ह्या राजर्षी शाहू महाराजांना काय केलेलं होतं, त्यांनी गादीवर बसवलेलं होतं. त्यावेळेला राज्य कसं चालवायचं हे त्यांना माहिती नव्हतं. त्यानंतरचा पुढचे 10 वर्ष त्यांनी शिक्षण घेतलं. कशाचं शिक्षण घेतलं? अर्थशास्त्राचं शिक्षण, समाजशास्त्राचं शिक्षण, इंग्रजीचं शिक्षण. त्यावेळेला आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं आणि इंग्रजीचं त्यांनी काय केलेलं होतं, शिक्षण घेतलं. एक ब्लेझर कोणतरी नावाचा कोणतरी माणूस आहे, तो इंग्रज त्याच्याकडे जाऊन ते इंग्रजी शिकले. 10 वर्षाचं हे सगळं कारकीर्द पूर्ण करून नंतर ते त्या आपल्या गादीवर त्या ठिकाणी बसले आणि राज्यकारभार चालू लागले. ज्यावेळेला त्यांना समजले की आपली ही जनता अतिशय गरीब आहे, अस्पृश्य समाज आहे, दलित समाज आहे आणि या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, तेव्हा त्यांनी आपल्या राज्यातील आपल्या दरबारामध्ये जो नोकर वर्ग होता, तो नोकर वर्ग सुद्धा गरीब लोकांना ते नोकरीला ठेवत. अस्पृश्य समाजाच्या लोकांना ते काय करत होते, आपल्या राज्यामध्ये आपल्या दरबारामध्ये नोकरी देत होते. त्यांचा जो ड्रायव्हर होता, जीप गाडीचा ड्रायव्हर, तो सुद्धा अस्पृश्य समाजाचाच होता. त्यांनी मुद्दाम त्यांनी ठेवलेला होता. एका अस्पृश्य समाजातील एका माणसाला त्यांनी एक छोटीशी कॅन्टीन काढून दिली, एक छोटंसं हॉटेल काढून दिलं आणि त्याला सांगितलं तू हे हॉटेल चालव. रोज सकाळी उठून ते त्याच्या हॉटेलमध्ये येऊन चहा पित असत. कोण? छत्रपती शाहू. मग बाकीच्या लोकांनी विचार केला, अरे हा तर अस्पृश्य माणूस आहे, ह्याला तर शिवायचं पण नसतं किंवा त्याला स्पर्श करायचं नसतं, त्याच्या हातचं काय खायचं नसतं, त्याच्या हातचं काय पाणी सुद्धा प्यायचं नसतं. मग याच्या घरामध्ये जाऊन याच्या हाती जाऊन स्वतः शाहू महाराज काय करतायत, चहा पितायत. म्हणून सगळ्या लोकांना ते आश्चर्य वाटलं आणि त्या ठिकाणी त्यांनी अस्पृश्य निवारण्याचं त्यांनी काम केलं. सावित्रीबाई फुलेंनी मुलींना शिक्षणासाठी सुरुवात केली, पण खऱ्या अर्थाने प्रोत्साहन नव्हतं आणि ते प्रोत्साहन देण्याचं काम, सर्व मुलींना शिकवण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी केलेलं होतं. लहान लहान मुलांना सक्तीचं शिक्षण शिकलंच पाहिजे, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असू द्या, कोणत्याही पंथाचा असू द्या, कोणत्याही वंशाचा असू द्या, त्यांना लहान लहान मुलांना त्यांनी सक्तीचं शिकलंच पाहिजे. सक्ती याचा अर्थ काय? शिकलंच पाहिजे. मग तो कोणीही असू द्या, गरीबाचा असू द्या, भिकारीचा असू द्या, कोणी असू द्या, सगळ्यांना सक्तीचं शिक्षण दिलं आणि त्या वेळेला त्यांनी वसतिगृह स्थापन केलं. आता वसतिगृह म्हणजे काय? आता आपण त्याला म्हणतो हॉस्टेल. हॉस्टेल मुलांना राहण्यासाठी जागा आहे की नाही, तिथंच खायचं आणि तिथंच अभ्यास करायचा, त्याला म्हणायचं हॉस्टेल आहे की नाही. मग अशा प्रकारचे त्यांनी हॉस्टेल्स काढले. शेतकऱ्यांसाठी त्यांनी, तुम्ही जर गेलात कोल्हापूरला तर एक राधानगरी म्हणून एक धरण आहे. ते राधानगरी धरण एवढं मोठं आहे कारण शेतकऱ्यांना पाऊस पडला तरच त्यांना शेती करता येत होती. म्हणून स्वतः त्यांनी एवढं मोठं राधानगरी धरण बांधले की तुम्ही एका टोकाला जर उभं जर राहिला तर दुसऱ्या टोकाचं ते पाणी कुठपर्यंत आहे ते दिसत नाही. अशा एवढं मोठं त्यांनी, कारण कोल्हापूर, सांगली, सातारा आणि तेच पाणी या कर्नाटकला सुद्धा त्या राधानगरी धरणाचं पाणी कर्नाटकमध्ये सुद्धा जातं. म्हणजे एवढा त्यांनी शेतकऱ्यांचा काय केलेला आहे, विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे हे केवळ राजा म्हणजे आपला फक्त गादीवर बसायचं असं नाही, स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्यांनी काम करत होते, मेहनत करत होते. म्हणजेच विचारांची जी काय उंची होती ती उंची त्यांची फार मोठी होती. नुसतेच राजे नव्हते, लोकराजा त्यांना म्हटलं जातं, रयतेचा राजा. राजे भरपूर झाले, म्हणजे सिकंदर सारखे झाले, अलेक्झांडर सारखे झाले, जग जिंकण्यासाठी निघाले, पण त्यांना ते करता आलं नाही. आता आपण त्यांचं नाव सहसा, सिकंदराचं नाव,
अलेक्झांडरचं नाव आपण सहसा घेत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय आपण राहत नाही, है की नाही? छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपली एक ताकद आहे ती. म्हणून तो बाळांनो इतिहास ऐकायचा असतो आणि इतिहास वाचन करायचा असतो. त्याचं दुसरं कारण आहे की ह्यांनी जे काय कार्य केलेले असतील, युग पुरुषांनी, क्रांतिकारकांनी, त्यांच्यापासून आपण काय घेतो? काहीतरी घेतलं पाहिजे. यातला एक थोडासा जरी भाग जरी घेतला ना आपण यांच्या कार्यातला, एक किंचित एक थोडासा जरी गुण जरी आपल्याकडे जरी आला, तरीही आजची छत्रपती शाहू महाराजांची आपण जी काय जयंती जी काय साजरी करतोय तिचं सार्थक झाल्यासारखं होईल. एक तरी गुण घ्या त्यांच्यातला. समाजासाठी आपलं काहीतरी आपलं देणं असलं पाहिजे. समाज हा उपकार, आपल्यावर उपकार आहेत समाजाचे, आणि या समाजासाठी आपण काहीतरी थोडंफार तरी आपण जर केलं तरच खऱ्या अर्थानं आपलं देखील नाव कोणतरी घेईल. डॉक्टर सरांनी सांगितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी शिक्षणासाठी मदत केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेला इंग्लंडला जेव्हा बॅरिस्टर होण्यासाठी जेव्हा गेले तेव्हा त्यांना आर्थिक पैसा, इंग्लंडला त्याला म्हणजे साधी गोष्ट नाही, आणि त्यावेळेला आर्थिक पैसा त्यांनी पुरवला. आणि जेव्हा ते बॅरिस्टर होऊन जेव्हा ते आले मुंबईला, जेव्हा आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तेव्हा त्यांना न सांगता छत्रपती शाहू महाराज त्यांना मुंबईला त्यांना भेटायला गेले, त्यांचं अभिनंदन करायला गेले. आता कोल्हापूरचा राजा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अस्पृश्य समाजातला एक व्यक्तिमत्व, त्यांना भेटायला मुंबईला गेले. आणि मुंबईला गेल्यानंतर त्यांना तिथे त्यांनी आमंत्रण केलं की तुम्ही या, आमच्या कोल्हापूरला या, तुमचं स्वागत आहे. म्हणजे आमंत्रण घेऊन गेले होते त्यांना. आणि डॉक्टर बाबासाहेब ज्या वेळेला गेले कोल्हापूरला त्यांच्या राज्यामध्ये, त्यावेळेला त्यांनी त्यांचं अगदी जमसून असं स्वागत केलं. रथ एक तयार केला आणि रथावर अख्ख्या कोल्हापूरमध्ये त्यांची मिरवणूक काढली. स्वतः त्या रथामध्ये बसले आणि बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एक अस्पृश्य, आणि त्यावेळेला ही जातपात ही असायची. अजूनही काही भागामध्ये अशा प्रकारची समाज आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. अगदी वंचित ठेवणारा असा पण काहीतरी समाज आहे, त्याचे नाव मी घेत नाही. परंतु त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रथावर बसून त्यांनी जी मिरवणूक काढली, सगळीकडे फुलांचा वर्षाव त्यांनी त्यांच्यावर केलेला होता. स्वतःची पगडी फेटा काढून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यात त्यांनी घातलेला होता त्यावेळेला. म्हणजे हा किती मोठ्या मनाचा राजा असेल त्याचा विचार करा. आपली स्वतःची पगडी कोणीही काढून देत नाही, परंतु या राजानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यावर फेटा घातला, स्वतःचा फेटा काढून त्यांनी घातला त्या रथामध्ये. म्हणजे एवढं मोठं त्यांचं मन, एवढं मोठे त्यांचे विचार आणि एवढा मोठा हा व्यक्तिमत्व असलेला राजा, बरोबर आहे. आणि म्हणूनच आपण काय करतो, म्हणूनच आपण या अशा लोकांची आपण काय केली पाहिजे, काय केले पाहिजे, त्यांचे गुण आपण घेतले पाहिजे. थोडं थोडं घ्या गुण. बघा आपली देखील कोणतरी काय करील, आपली देखील काय करील कोणतरी, बघा अरे जयंती पुण्यतिथी साजरी करील, बरोबर आहे की नाही? नाही तर कोण विचारते आपल्याला, बरोबर आहे की नाही? म्हणजे यातला थोडा थोडा गुण जरी आपण जरी घेतला म्हणजे या समाजाचं आपण काय आहोत, थोडं तरी आपण देणेकरी आहोत. आणि या समाजासाठी त्यांनी भरपूर केलं. अगदी न संपणारा असा तर त्यांचा इतिहास आहे. जरा वाचन करा, जरा इतिहास जरा वाचा, कारण या इतिहासातूनच आपल्याला खरे हे जे अनमोल असे जे काही रत्न आहेत, त्या रत्नांमध्ये असणारे जे काही गुण आहेत ते गुण आपल्याला मिळवायचे आहेत. नुसतंच नाही, घरी देखील आपण कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे. कारण आपल्याकडे आज संस्काराचा फार अभाव आहे. लक्षात घ्या, संस्कार आपल्याकडे फार कमी आहे. घरी आपण कसं वागतो, बाहेर आल्यानंतर कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, किती प्रमाणामध्ये बोललं पाहिजे. तोंड दिलंय म्हणून आपल्या कुत्र्यासारखं भुंकत राहणं, ह्याला देखील मौनम सर्वार्थ साधनम. तुम्ही जेवढं मौन राहाल तेवढी तुमची बुद्धी ही चाणाक्ष होईल. बाळांनो, बडबड करून तुमच्या बुद्धीचा तुम्ही ऱ्हास करताय. क्षमता कमी होते आपल्या अभ्यासाची, आपल्याकडे जी काही पावर आहे, शक्ती ती राहत नाही. म्हणून कमी बोला,
आणि जास्त अभ्यास करा. अभ्यासाला जास्त वेळ द्या. तुम्हाला आता ही पहिलंच माझा उद्देश होता की 10वीलाच का पहिली द्यायची, म्हणून की तुम्हाला आतापासूनच माझं हे वाक्य तुम्हाला कळलं पाहिजे की आपल्याकडे वेळ थोडा आहे आणि सोंग आपल्याकडे भरपूर आहे. वेळ थोडा राहिलेला आहे म्हणजे परीक्षा भरपूर लांब आहे. परीक्षा भरपूर लांब नाही मिळालं, परीक्षा आली जवळ, हे लक्षात घ्या. आणि आता आपण अभ्यासाला लागूया. या जयंती निमित्त मी तुम्हाला एवढंच सांगेन की अशा थोर व्यक्तींचं काहीतरी गुण आपल्याकडे थोडं थोडं घेण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि आता जो जो काही वेळ मिळेल, वर्तमान काळातला जो काही वेळ असेल, तो वेळ आपला सत्कारणी कसा लागेल, चांगल्या कामासाठी कसा लागेल, आपण एकमेकांना मदत कसं करू, एकमेकांना आपण सहाय्य कसं करू, या दृष्टिकोनातून आपलं आचरण आपण सुधारण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि 10वीची विद्यार्थी वेळ न घालवता वर्गात शिक्षक असो या नसो, आपलं पुस्तक आणि आपण याच गोष्टी आपण सांभाळण्याचा प्रयत्न करूया. या जयंती निमित्त मला जे 2 शब्द बोलण्याची तिथे संधी दिली, या आयोजक मंडळींनी त्यांचे मी धन्यवाद मानतो. आणि या त्या विद्यार्थ्यांना त्या नेत्यांबद्दल माहिती मिळतो. आज 80 विद्यार्थी बसले आहेत. त्या 80 विद्यार्थ्यांना नक्कीच छत्रपती शाहू महाराजांचा जीवनपट समजला असेल. त्यांनी कोणतं कार्य केलं आणि आपण काय करतो आणि आपण कोणते गुण अंगीकारले पाहिजे हे महत्त्वाचं बाकी आलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये जे 7 विद्यार्थी होते त्या सहभागी होते, त्यांना प्रत्येकाला बक्षीस मिळेलच. पण या कार्यक्रमामध्ये 3 विद्यार्थी आलेले आहेत, प्रथम, द्वितीय आणि तृतीय. या कार्यक्रमामध्ये या वक्तृत्व स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत, ते म्हणजे ऋतुजा नरेंद्र पाटील, कार्यालय प्रतिवंध. त्यानंतर द्वितीय क्रमांक आहे अर्पिता अमित पाटील आणि तृतीय क्रमांक आहे हर्षदी किशोर घाशे. या तिन्ही विद्यार्थी यशस्वी विद्यार्थ्यांना मी सर्वांचं पहिल्यांदा आभार मानतो आणि धन्यवाद देतो. पण आजच्या कार्यक्रमाने तुम्ही सर्व विद्यार्थी अत्यंत शांतपणे आणि व्यवस्थित बसून निश्चित बसून बात ऐकून घेतली, त्याबद्दल पहिल्यांदा मी तुम्हाला धन्यवाद देतो. या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या शिक्षकांनी शाहू महाराजांमध्ये बोलले, त्यांनी अनुभवाचं ज्ञान दिलं किंवा माहिती सांगितली, त्याबद्दल त्यांचा आभार. आणि शाहू महाराजांबद्दल आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि तथा आपल्या शाळेचे प्राचार्य श्री चांदोरकर सर यांनी अनमोल असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो आणि शाळेच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. आणि सर्व आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत. रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.